पुण्याजवळील प्रसिद्ध पावसाळी पर्यटन स्थळ भुशी धरण पुन्हा एकदा चर्चेत आलं। रविवारी 8 जून 2025 रोजी दुपारी 2 तरुण पर्यटक पाण्यामध्ये बुडून मृत्युमुखी पडल्याने परिसरात खळबळ उडाली। ही घटना केवळ निष्काळजीपणाचं उदाहरण नसून प्रशासनाच्या सुरक्षा व्यवस्थांवरही प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ठरली आहे। मृत्युमुखी पडलेले दोघे युवक मोहम्मद जमाल आणि साहिल शेख उत्तर प्रदेशातील मिर्झापूर येथील रहिवासी होते। सध्या पुण्यातील थेरगावमध्ये कामानिमित्त राहत होते। रविवारी 8 मित्रांसोबत भुशी डॅमला पावसाळी पर्यटनासाठी आले असताना ही दुर्घटना घडली। रेल्वे विभागाने भुशी डॅमच्या बॅकवॉटर भागामध्ये प्रवेश बंद केला आहे आणि तारांचे कंपाऊंड बसवले आहे। मात्र काही पर्यटकांनी तोडून बेकायदेशीर मार्ग तयार केला। याच मार्गाने आत गेलेल्या मोहम्मद आणि साहिल यांना पाण्याचा खोली आणि प्रवाहाचा आनंद न आल्याने ते बुडाले। या घटनेनंतर लोणावळा पोलीस, शिवदुर्ग मित्र आपत्कालीन पथक आणि स्थानिकांनी तातडीने शोध मोहीम हाती घेतली। सुमारे अर्ध्या तासात दोघांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले।